श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे. कारण की घरातील आर्थिक परिस्थिती जर आपली सुधारत नसेल, काय होतं ना, की घरातली आर्थिक परिस्थिती जर बरोबर नसेल ना, तर घरामध्ये वादविवाद होत राहतात, मन शांत राहत नाही किंवा मग आपल्याला घरामध्ये करमत नाही. उगाचच एकमेकांसोबत भांडणं होतील, चिडचिड वाढत राहते. असे खूप सारे प्रॉब्लेम होत असतात. त्याच्यामुळेच घरातील आर्थिक परिस्थिती देखील स्टेबल असणं किंवा व्यवस्थित असणं खूप जास्त महत्वाचं आहे. कधी-कधी काय होतं, की आर्थिक परिस्थिती आपल्याला नेहमी-नेहमी नोकरीमध्ये नोकरी व्यवस्थित हवी तशी मिळत नाही किंवा पगार हवा तसा मिळत नाही किंवा आपण बिझनेस करत असतो तर बिझनेसमध्ये लॉस होत राहतो. त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती ढासळते किंवा मग वारंवार घरामध्ये खर्च येत राहतात. मुलांच्या एज्युकेशनचा खर्च असू द्या किंवा आजारपणाचा खर्च असू द्या, काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि अचानक खर्च वाढत जातो. अ, किंवा मग खूप काही कारणं आहेत, की आपली आर्थिक परिस्थिती खराब होण्याचं. पण त्यावरती उपाय मात्र काय आहे, की बघा, उपाय तर आपल्याला करायचाच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं, कुठलीही सेवा तुम्ही करणार असाल ना, फक्त सेवा करून चालत नाही. त्याच्यासोबत मेहनत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की मेहनतीलाच स्वामींची साथ मिळणार आहे, दत्त महाराजांची. जो प्रयत्न करतो ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत तुमची कुठलीही आर्थिक परिस्थिती असू द्या किंवा कुठलीही इच्छा असू द्या, तुमची पूर्ण होणार नाही. हां, तुम्ही जॉब करताय, खूप जास्त मेहनत घेताय, पण त्या मेहनतीला यश मिळत नसेल, त्यावेळेस जर का तुम्ही हा उपाय मनापासून केला ना, तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं मेहनत करा आणि मेहनत करून हा उपाय करा. आता हा उपाय कोण करू शकतो? कोणीही करू शकतं. स्त्री करू शकते, पुरुष करू शकते. महिला कधी-कधी आपल्या मिस्टरांची आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा आपल्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून महिला हा उपाय करू शकतात आणि पुरुष देखील हा उपाय करू शकतात. असं नाहीये की महिलांनीच करावा, पुरुषांनीच करावा. स्कूल, कॉलेजेसचे मुलं जे मोठी आहेत ते करू शकतात. ज्यांना वाचायला येतं ते करू शकतात. कोणीही करू शकतात. याच्यासाठी नियम काय आहेत? तर नियम असे आहेत, की आपल्याला 21 दिवसाचा हा उपाय करायचा आहे. 21 दिवस लगातार आपल्याला हे वाचायचं आहे. मग त्याच्यामध्ये जर का तुम्हाला सुतक काळी विटाळ आलं, तर तुम्हाला परत सुरुवातीपासून हे करायचं आहे. आपल्याला परत वाचायला घ्यायचं आहे. असं नाही आहे, की आता तुमचं 8 दिवस झालं, मग काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग तुम्ही पुढे कंटिन्यू केलं. असं नाही करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे महिला तुम्ही जर का करणार असाल हा उपाय, ही सेवा, तर नक्की आपली मासिक पाळी येऊन गेल्यानंतरच या उपायाला तुम्ही सुरुवात करा. जेणेकरून मध्ये खंड पडणार नाही. खूप असा प्रभावशाली उपाय आहे. खूप अशी प्रभावशाली ही सेवा आहे. फक्त आता गुरुचरित्रातील आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे. खूप ॲक्चुअली खरं तर गुरुचरित्र ग्रंथ हा एवढा पवित्र ग्रंथ आहे ना, या ग्रंथाचं जो कोणी पारायण करतो ना, बघा, त्याच्या तर दत्त महाराज सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात. जो भक्त मनापासून सेवा करतो, मनापासून या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं, भले आपण 7 दिवसाचं पारायण असतं, पण ते पारायण कठीण असतं. खूप नियम आहेत त्याच्यामध्ये. पण जर का तुम्ही ते नियम पाळून पारायण कधीही केलं ना, तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. पण आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकत नाही, जॉब आहे किंवा वेळ नाही आहे, लहान मुलं आहेत, तर अशा वेळी तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथातील 18वा अध्याय रोज वाचायचा आहे, लगातार 21 दिवस. मग आता सकाळी जर का तुम्ही उठून स्नान वगैरे करून, देवपूजा करून, देवाला धूप दिवा लावून याच्यासाठी पूजा मांडणी करायची काही गरज नाही आहे. तुम्ही 21वा अध्याय पूजा झाली, तुमचे दिवा धूप लावून झाला, प्रार्थना करा दत्त महाराजांना, तुमची इच्छा सांगा स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना प्रार्थना करून संकल्प करा. संकल्प कसा करायचा सर्वांना माहिती आहे. केंद्रात मठात जाऊन संकल्प केला तरी चालेल, खूप चांगलं. आणि त्यानंतर तुम्ही अध्याय वाचायला घ्यायचा आहे. आता सकाळी वेळ नाही, मग आम्ही दुपारी, संध्याकाळी करू शकतो का? हो, करू शकता. पण त्यावेळेस देखील तुम्हाला अंघोळ करूनच, दिवा धूप लावूनच या अध्याय वाचायला बसायचं आहे. कारण की
आपण जेव्हा अंघोळ करतो त्यावेळेस आपली शरीर शुद्धी होत असते आणि त्यासाठीच आपली म्हणजे कधी आपण बाहेर जातो, मग शिवता शिवत होते. कोण बाहेर कसं मिळतं आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे अंघोळ करूनच आपल्याला हा अध्याय वाचायला बसायचा आहे. बघा तुम्ही जर का लगातार 21 दिवस हा अध्याय वाचला ना, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. गुरुचरित्र ग्रंथ हेच खरंच म्हणजे खूप पवित्र असा ग्रंथ आहे आणि जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतो त्याला याचं फळ मिळतंच. पण पारायण करू शकत नसाल आणि तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर नक्कीच या ग्रंथामधील 18वा अध्याय रोज 21 दिवस लगातार वाचा. संकल्प करा आणि त्यानंतर अध्याय वाचून झालं की एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप करा. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज, दत्त महाराज नक्की पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.